जय हिंद मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर कशा आहात मित्रांनो? सर्वजण मजेत असाल अशी आशा करतो. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी नक्की बघितलेला असेल. आजचा आपला व्लॉग जो सुरू होतो आहे त्या अगोदर मी तुम्हाला नक्की हे सांगणार आणि विनंती असेल सर्वांना की तुम्ही कालचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे ना, तर त्याला नक्की बघा, कारण की सर्वांसाठी तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. शेअर मार्केटमध्ये आपण कसं टिकून राहिलं पाहिजे, लॉसेस होत असतात मार्केटमध्ये, त्याच्यावरती नियंत्रण कसं ठेवायचं असतं, तर त्याच्यासाठी तो महत्त्वाचा व्हिडिओ असणार. तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, काही व्यक्ती करत नसतील पण जे करताय तर त्यांच्यासाठी पण तो महत्त्वाचा व्हिडिओ असणार. त्यामुळे तो व्हिडिओ न विसरता तुम्ही बघायचा आहे नक्की. खूप शिकायला मिळेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला. तर आता मी आलेलो आहे आपल्या पुन्हा नवीन घराकडे आणि आजच्या दिवशी कारागीर जे असणार ना, ते राहिलेलं काम आहे थोडंसं प्लायचं. आज शेवटचा दिवस, याचं सर्व काम आज पूर्णपणे होऊन जाईल, म्हणजे दुपारपर्यंत काम होऊन जाईल. मग आता लॅमिनेटचं पण ऑर्डर दिलेली आहे मी. आता एखाद्या वेळेला ते उद्या येईल आणि परवापासून मग लॅमिनेटचं काम चालू होईल आणि त्याला पण जवळजवळ 10-15 दिवस तर जाणारच आहे. आणि मागे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की फ्रेंच डोअर बसवायचं आहे, तर फ्रेंच डोअर रेडी आहे, फक्त आणण्यासाठी काही प्रॉब्लेम येत होता त्यांना. तर ते पण म्हटलं की संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारीच तुमचा फ्रेंच डोअर पण मी फिट करून देतो. तर आज एखाद्या वेळेला तो फ्रेंच डोअर पण फिट होऊन जाईल. मी आदूला घरून बोलून घेतलेलं होतं, त्याला म्हटलं चल मला थोडी मदत कर. तर ह्या कुंड्या ज्या आणलेल्या होत्या आम्ही मॉलमधून, तर याच्यामध्ये माती भरून घेतो आणि जी रोपटे आणले होते बघा मी नर्सरीमधून, तर ते आता इथे कुंड्यांमध्ये लावायचं आहे. आणि तुळशीचं पण आहे, एका कुंडीमध्ये लावलेलं आहे दुसऱ्या, पण ही नवीन आणलेली कुंडी ना ही थोडी मोठी आहे, त्यामुळे तुळशीचं पण रोप याच्यामध्येच लावायचं आहे आता. तर आदू आता इथं माती भरतो आहे, काळी माती. इथे खूप आहे, शेतीचाच भाग आहे आजूबाजूला, त्यामुळे इथे माती पण खूप आहे आणि झाडं पण चांगली येतात त्याच्यामध्ये. अर्धीच भर आदू, फुल नको भरू. तर फ्रेंच डोअर पण आता फिटिंगला सुरुवात झालेली आहे. फायनली फ्रेंच डोअर फिट झालेला आहे. कारागिरांनी जवळजवळ 1 ते 1.5 तास घेतला आणि फ्रेंच डोअर फिट करून दिलेला आहे. मी खूप दिवसांपासून याची ऑर्डर पण देऊन ठेवलेली होती आणि दिसायला पण छान आहे. आतल्या बाजूने तर छान दिसतोच आहे आणि बाहेरच्या बाजूने जर बघितलं ना, तर हा डोअर खूप छान दिसतो आहे. मस्त फिटिंग वगैरे पण त्यांनी छान करून दिलेली आहे. आता साईडने याला सिलिकॉन भरायचं राहिलेलं आहे, थोड्या वेळानंतर येणार आणि ते सिलिकॉन पण याला भरून देणार. तर खूप छान आहे हा डोअर, दिसायला सुंदर आहे आणि 3 फ्लिप डोअर आहे हा. 3 दरवाजे असतात त्याला, हा 1, 2 आणि 3. हा 3 नंबरचा आम्ही फिक्स ठेवणार आहे ते. याला पण आपण ओपन करू शकतो, म्हणजे 1 त्या बाजूने आणि 2 ह्या बाजूने ओपन होत असतात, असे 3 फ्लिप डोअर आहे. तर मग आपल्याला जास्त गरज नाही आहे 3ची, तर आपल्याला गरज नाही, मग 1 फिक्स ठेवायचा आणि 2 याचा वापर करायचा. म्हणजे अशा पद्धतीने आपण याला असं ओपन करू शकतो. बाल्कनीमध्ये जायचं आहे तर मग ह्या 2 डोअर आपण इथे वापर करू शकतो अशा पद्धतीने. डोअर इथं येवल्यामध्ये बनवलेला नाही आहे, कारण की येवल्यामध्ये कारागीर नाही आहे. त्याचा कारागीर पण आहे, पण त्यांच्याकडे जे सामग्री लागते ना, जे इक्विपमेंट लागतात बनवण्यासाठी, ते अवेलेबल नाही इथे. त्यामुळे कोणी बनवत नाही आणि डिमांड पण नाही आहे जास्त, कारण की येवला म्हटल्यावरती ग्रामीण भागाला, तर इथे शक्यतो कोणी लोक बनवत नाही. काही जणांना तर फ्रेंच डोअर म्हणजे काय हे माहीत पण नाही आहे, तर त्यामुळे शक्यतो इथे तो बनत नाही. मोठ्या सिटी जर आपण बघितलं तर तिथे हे फ्रेंच डोअर बसवले जातात आजकाल. तर मला पण ही कन्सेप्ट छान वाटली आणि दिसायला पण छान दिसतो हा डोअर, त्यामुळे मी पण बसवला. आणि हा फ्रेंच डोअर जो आहे ना, तो इथे येवल्यामध्ये बनलेला नाही आहे, तर तो नाशिकला बनलेला आहे. नाशिकवरून तो बनवून आलेला आहे. कुंड्यांमध्ये माती तर भरली मी आता, पण याच्यामध्ये झाडं ना संध्याकाळी लावतो, कारण की आता ऊन पण पडलेलं आहे खूप, तर झाडंही ते सुकून जाऊ शकतात. संध्याकाळच्या वेळेला थोडं वातावरण पण थंड होतं, मग थंड झालं की वातावरण मग इथे लावतो याच्यामध्ये. प्लायचं काही वेस्टेज होतं, तर त्या वेस्टेजद्वारे कारागिरांना मी सांगितलं की आम्हाला 2 पार्ट बनवून द्या. तर मग हे 2 पार्ट पण बनवलेले आणि एक असं बसण्यासाठी पण बनवलं आहे. नाहीतर हे वेस्टेज म्हटलं की हे फेकून द्यावं लागतं, जाळून द्यावं लागतं, त्यापेक्षा कामी आलेलं आहे बघा. हे बसण्यासाठी काम येईल. याच्यावरती कुशन लावलं की आपल्याला बसायला पण होतं आहे. आपलं जे मिरर असतं त्याच्यासमोर किंवा हॉलमध्ये पण आपण याला घेऊन जाऊ शकतो इझिली उचलून.
आणि पाठ आपल्याला काही कार्यक्रम पूजा वगैरे असली, सत्यनारायण पूजा वगैरे, तर तेव्हा हे कामी येतातच. छान बनवलं आहे त्यांनी. खालच्या बाजूने असे पाय, याला प्लाय लागल्यानंतर मग छान दिसतील. मस्त बनवलेले. बघतोय अजून थोडे तुकडे उरलेले, काही बनवता येतं का थोडंसं डोकं लावतो मी आता आमच्या सलूनच्या शॉपमध्ये आलेलो आहे. तर म्हटलं चला आज वेळ होता तर कटिंग पण केलेली मी. हे आमचे मामा पण बसलेले आणि चहा पण मागवला होता. तर आमचे ताते आहे, तर हे चहा पण घेऊन आले होते पिण्यासाठी. तर मग आम्ही चहाचा पण आनंद घेतलेला आहे. आणि आता थोड्या वेळ थांबतो. आमचे मारुती काका आहे ते पण इथे आलेले दाढी करण्यासाठी. म्हणजे त्यांची तब्येत पण थोड्या दिवसांपूर्वी खराब झाली. तर ते आमच्या शॉपमध्ये ना खूप दिवसांपासून येतात. तुम्हाला किती वर्ष झाले आमच्या शॉपमध्ये मला येतात? 40 वर्ष झाले. तसे शेठची माझी दोस्ती. माझ्या वडिलांची. हो, तसे तिकडं दुकान होतं तसं येतो तर दुसरीकडे दाढीच नाही माझी आली. तुम्हाला आवडतं आमचं दुकान यायला इथं? आवडतो नंबर. मला दिवसाआड माझी दाढी, दिवसाआड दाढी. दिवसाआड कुठं जातच नाही. गण पोरे हानी त्या मारी ते चेष्टा करते, पण आता काय करते सवय लागून. तुम्ही आमच्या शॉपमध्ये येतात? हो, दुसरीकडे जातच नाही. दुसरीकडे जातेच नाही. म्हणजे आमचे वडील होते ना तेव्हापासून हे आमचे परमनंट गिराईकच आहे शॉपचे. ते कायमचे आमच्या शॉपमध्ये. हे मामा पण आहे. म्हणजे मी आर्मी मध्ये जॉईन झालो होतो ना, त्याच्या अगोदरपासून आमच्या शॉपमध्ये काम करतात ते. अजूनपर्यंत आमच्या शॉपमध्ये आता मरेपर्यंत मी जाईपर्यंत इथंच राहणार. जाईपर्यंत इथंच राहणार. चला चला, काळजी घ्या तुम्ही तुमच्या तब्येतीची. धन्यवाद. आमचे मामा म्हणजे वडील होते ना माझे तेव्हापासून इथे शॉपमध्ये काम करतात. तुम्हाला किती दिवस झाले शॉपमध्ये? मला 26 वर्ष झाली. 26 वर्ष. बघा, मी आर्मीमधून रिटायर झालो पण ते अजून रिटायर झालेले नाही. त्यांची सर्व्हिस चालूच आहे. तर माझ्या वडिलांचा पण फोटो तिथे लावलेला आहे बघा. 2010 मध्ये ॲक्सिडेंटमध्ये माझे वडील एक्सपायर झालेले. तर हे मामा आहे आमचे नात्याने. तर ते आमच्या शॉपमध्ये कायमचे इथं काम करतात. तर खूप दिवस झालेले बघा. मी आर्मीमधून रिटायर झालो पण ते काही रिटायर झालेले नाही, अजूनपर्यंत कंटिन्यू इथं काम करत आहे. तर दुपारनंतर मी पुन्हा आता घराकडे आलेलो आहे. तर ही जी रोपं लावायची ती कुंड्यांमध्ये ती लावून घेतो. दुपारचं कसं असतं ना की ऊन असतं जास्त. उन्हामध्ये ते सुकून जातात झाडं. मग दुपारच्या वेळेनंतर ते सुकले की पुन्हा येत नाही व्यवस्थित. तर त्यामुळे मग संध्याकाळचं कसं वातावरण पण व्यवस्थित असतं. एका याच्यामध्ये तुळस पण लावून देतो आता. ही कुंडी मोठी आहे थोडी आणि याच्यात दिसायला पण छान दिसणार. मग तीन कुंड्यांमध्ये मी आता लावलेली झाडं. तर हे 2 शोचे झाडं आहे आणि एकामध्ये ही तुळस लावलेली आहे. आता तुळशीसाठी मोठी कुंडी झाली. आणि ही 2 झाडं जे होते ना, या बॅगमध्ये होती प्लॅस्टिकच्या, या ज्या पिशव्या आहेत यांच्यामध्ये. मग आता या 2 कुंड्यांमध्ये छान वाढतील आणि तुळस पण चांगली येईल आता. तर इथं अंगणामध्ये पण थोडीशी घाण झालेली आहे. थोडा कचरा होऊनच जातो काही नाही म्हटलं तरी. आता इथं थोडं साफसफाई करतो आणि मस्त पाणी मारतो मग आता संध्याकाळच्या वेळेला. पाण्याची मोटर आता चालू केलेली आहे. थोडं पाणी मारून देतो आता इथे. ते खूप कचरा पण झालेला आहे. थोडं पाणी मारलं की थोडा झाडू मारून घेतो म्हणजे थोडं स्वच्छ दिसेल. आणि ऊन पण खूप पडतं आहे आता. अजून तर उन्हाळा बाकी आहे. थंडी आता थोडी कमी झाली आणि ऊन पडायला लागलं आहे आता. आणि या कुंड्यांवरती ना समोरच बघा, माझं नंतर लक्ष गेलं, कुंड्यांवरती नाव दीप आहे. आपला दुसरा चॅनल आहे दीपटेक आणि इथं नाव पण दीप आलं. एकच नाव. मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आणि घराच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो पण स्वच्छ केलेला आहे. थोडा झाडू वगैरे मारला, पाणी पण मारलेलं आहे अंगणामध्ये. थोडं फ्रेश वाटतं. आपलं स्वतःचं घर आहे तर आपण ते नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझं पण तेच असतं. असं नाही की कारागिरांनीच साफसफाई ठेवली पाहिजे तेच काम करताय. मी नेहमी जेव्हा सकाळी येतो ना, पहिला झाडू मारतोच घरामध्ये आणि नंतर मग बाकीचे कामं चालतात. तर आज थोडासा मेंटेनन्स मी घराचा केलेला आहे. आजूबाजूचा परिसर थोडा स्वच्छ केलेला आहे. झाडं पण लावलेली आहे. कुंड्यांमध्ये मोठ्या झाडं लावलेली आहे
आता त्यांना पुन्हा टेरेसवरती घेऊन येतो, कारण की खाली थोडी घाण होते ना, फर्निचरचं काम चाललेलं आहे, त्यामुळे मी त्यांना वरती घेऊन येतो टेरेसवरती. जर तुम्हाला ब्लॉग आवडलेला असेल तर तुम्ही लाईक आणि शेअर नक्की करायचं आहे ब्लॉगला, आणि छानशी कॉमेंट पण करायची. थांबूया आपण. जय हिंद.